रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? तर आज आपण बनवतोय मटकी पनीरची भाजी। तर बघा इथं मटकी पनीरची भाजी किती छान झालेली आहे। मी एकदाच नाही बरेच वेळा करून बघितली मटकी पनीरची भाजी, तर खूप छान होती। तुम्ही पण नक्की करून बघा मटकी पनीरची भाजी एकत्र, खूप छान लागते आणि टेस्टी पण खूप असते। तर इथे मी बघा ताट करून घेतलेले आहे आणि पनीरची भाजी पण खूप छान झाली, मटकी पनीरची भाजी। तर आपण इथं आता घेऊया, चला रेसिपीला सुरुवात करूया आणि मटकी पनीरची भाजी बनवायला घेऊया। तर मटकी पनीरची भाजी बघा किती छान आहे, मस्त। त्याच्यात पनीर पण मी भरपूर टाकलेले आहे। तर चला आता आपण रेसिपीला पण सुरुवात करूया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया गौरी सोबत। तर इथे बघा मी पनीर घेतलेले आहे आणि मटकी घेतलेली आहे। आपण मटकी पनीरची भाजी बनवतो। तर मटकी पनीरची भाजी बनवायला घेऊया। ती मटकी उकडून घेऊया आधी। इथे मी मसाला भाजून घेतलेला आहे बघा, कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलं। इथे मी सगळं मसाला घेतलेला आहे, आलं लसूण, 2 लाल मिरच्या भाजल्यात, 3 हिरव्या मिरच्या आहेत पण मिरच्या कवळ्या आहेत। इथं धने घेतलेत आणि इथे घेतले मी कोथिंबीर, याच्यात आपण घालून घेणार आहोत दळायला। आणि ते पीठ घेतलं, बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण मटकी उकडून घेऊया एकदा, थोडीशी नॉर्मल उकडून घेऊ आणि पनीर थोडंसं फ्राय करून घेऊ। तर इथे बघा मी पनीर फ्राय करून घेतलं, मसाला टाकून घेऊया त्याच्यात। आता पनीर काढून घेऊया आपण। इथे आपण मसाला बारीक करून घेतला, हा घालून घेऊया। इथे आपला मसाला परतून झालेला आहे, आता आपण मसाले घालून घेऊया। इथे मी घेतले, इथे मसाले घेतले बघा, सॉरी घुसळ मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, हिंग, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घेतलेली चिरून। आपण सगळं घालून घेणार आहोत एका वेळेस। मसाले चांगले परतून घेऊया आता। इथे बघा मी मटकी उकडून घेतलेली, ती घालून घेऊया। आपले मसाले चांगले परतून झालेले आता व्यवस्थित। तर इथं मटकी उकडून घेतली आपण, ती घालून घेतो। इथं बाजरीचं पीठ भाजून घेतलेले ते थोडंसं घालणार आहोत, चवीपुरता घालणार आहोत, लई नाही। 1 चमचा घेतलं होतं मी, त्याच्यातून थोडंसं घालणार आहोत। आता इथे मी पनीर परतून घेतले, मस्तपैकी फ्राय करून घेतलं, ते घालून घेऊया। तुम्हाला वाटलं तर गरम पाणी, थोडंसं पाणी वाढवू शकता तुम्ही याच्यामध्ये। आपण थोडंसं पाणी घालतोय गरम, मटकीचं थोडंसं पाणी घालून घेऊया बस। आणि त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर बघा आपल्याली आज भाजी झालेली आहे, कशी वाटते कशी नाही नक्की कमेंट करून कळवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा। नवीन जर कुणी असेल तर बेल बटन दाबा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। आजच्यासाठी धन्यवाद।